मी किसन जोरवेकर, संपादक सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह। आज ज्या ठिकाणी मी उभा आहे ती टाकळी ग्रामपंचायतीची हद्द आहे। या गावचा मी माजी सरपंच आणि उपसरपंच देखील आत्ताचा आहे। या ठिकाणी गेल्या 2-4 महिन्यापासून इलेक्ट्रिक पोल मध्ये पूर्णपणे रात्रीच्या वेळी करंट उतरतो। या ठिकाणी जो काही जुना पोल होता तो पोल तुटल्यामुळे तो काढला आणि हा नवीन पोल या ठिकाणी बसवला। परंतु तो बसवताना ज्या काही विद्युत वाहिन्या आहेत त्या नीट प्रकारे जोडल्या गेलेल्या नाही, त्यामुळे त्या विद्युत वाहिन्यांचा करंट या पूर्ण पोल मध्ये रात्री उतरतो। या ठिकाणी करंट लागल्याने, शॉक लागल्याने काही प्राणी देखील मयत झाले, अनेक गायींना त्या ठिकाणी शॉक बसले। परंतु दुर्दैवाने किंवा सुदैवाने या ठिकाणी कोणती प्राणहानी या ठिकाणी झाली नाही। या ठिकाणी ग्रामपंचायतीची शाळा आहे, विद्यार्थी शाळेमध्ये येतात। हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूकडची वाहतूक सुरू आहे। अशा वेळी मोठी व्यापारी पेठ देखील या भागामध्ये आहे। या ठिकाणी दुर्दैवाने जर एखाद्याचा हात रात्रीच्या वेळी या ठिकाणी लागला तर मोठ्या प्रमाणात प्राणहानी त्याकडे होऊ शकते। मला एमएससीबीच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करायचंय की आज संध्याकाळपर्यंत हा जो काही धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे, इलेक्ट्रिक पोल मध्ये जो काही करंट उतरलेला आहे, त्यामुळे जर उद्या प्राणहानी झाली, लहान मुलांना त्या ठिकाणी जीवाला धोका झाला तर त्याची सर्व जबाबदारी आपल्यावर राहील। म्हणून आपण तात्काळ या ठिकाणी आपला टीम पाठवून या ठिकाणी तो करंट पोल मध्ये का उतरला, कसा उतरला याची पाहणी करून ताबडतोब तो करंट बंद करा, अन्यथा मला नाईलाज तो आपल्या विरोधात कारवाई करावी लागेल ग्रामपंचायतीच्या वतीनं, हे आपण लक्षात घ्यावं।